प्रतिबंध असो 305 कोटीचा भव्य भारत रत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे। लगे रहना ना क्या वाक्य का बीच में वंचित बहुजन आघाडी ही ज्या महापुरुषांचा विचार आणि वारसा घेऊन पुढे चाललेली आहे त्यामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे नाव फार वरचं आहे। त्यांचा विचार हा जगाला दिशा देणार आहे। साहित्याच्या माध्यमातून अण्णाभाऊंचे विचार हे जगभरात विविध भाषातून वेगवेगळ्या देशांमध्ये अभ्यासले जात आहेत। दुर्दैवाने देशात त्या विचारांची म्हणाव्या तशी त्या पद्धतीने कदर केली जात नाही, ते विचार पोचू दिला जात नाही। त्यामुळे आज अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त त्यांचा विचार जनमानसात रुजवणं, समतेसाठीचा लढ्याचा जो काही संघर्ष त्यांनी पुकारलेला होता तो अविरत सुरू ठेवणं आणि त्यांच्या विचारांच्या आधारावर असलेला समाज निर्माण करणं या पद्धतीचं आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे। त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात येत आहे आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा ही जी जनभावना आहे ती जनभावना पुन्हा एकदा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलेली आहे। सरकारला आमची विनंती आहे की अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा आणि वेगवेगळ्या माध्यमांच्या ज्या शाळा आहेत जिथे शालेय विद्यार्थ्यांचं मन घडवलं जातं, जिथे सुजाण नागरिक घडवण्याचं काम होतं, त्या सगळ्या प्रकारच्या सगळ्या भाषेतील माध्यमांच्या अभ्यासक्रमामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा समावेश करावा अशी मागणी या ठिकाणी आम्ही करत आहोत। त्याचं कारण असं आहे की अण्णाभाऊ साठे हे कॉम्रेड होते, इथल्या धर्मांध विचारांच्या विरोधातले होते। अण्णाभाऊ साठेंचा शेवटीचा जो काही संदेश आहे तो आहे जगबदल घालून निघाव सांगून गेले मला भीमराव। बाबासाहेबांच्या विचारांनी पुढे जाण्याचा संदेश ते या ठिकाणी देत आहेत आणि समतेवर आधारित असलेला कुठलाही विचार इथल्या धर्मांधांना, इथल्या धर्मांध शक्तींना नको असतो। त्यामुळे सत्तेत बसलेले जे काही धर्मांध शक्ती आहेत त्यांना अण्णाभाऊ साठेंचा विचार पेलवणारा नाही, परवडणारा नाही। त्यामुळे त्यांना भारतरत्न देण्यात येत नाही आणि त्यांच्या स्मारकाची सुद्धा दुर्दशा करण्यात येत आहे। मात्र समाजामध्ये ज्यांना अण्णाभाऊंचा विचार कळलेला आहे ते तो विचार मरू देणार नाही, त्या विचाराला पुढे घेऊन जातील आणि या धर्मांध शक्तींचा पराभव करतील। चांगली गोष्ट आहे, आम्ही असं म्हणू की देर आहे दुरुस्त आहे। त्यांना इलेक्शन दिसत असेल मात्र आम्हाला समाजाचा फायदा दिसतो, आम्हाला समाजाचं कल्याण दिसतं, ते करायला त्यांनी उशीर केलेला आहे। फक्त आमचं म्हणणं एवढं आहे की जशा इतर आता यांनी योजना आणलेल्या आहेत, ज्या योजना 2 महिन्यानंतर बारगळणार आहेत, यांच्या अर्थखात्याकडे तेवढा पैसा नाही आहे, त्या पद्धतीनं या योजनेचं सुद्धा होऊ नये किंवा या संस्थेचं होऊ नये। आणि बार्टीचा निधी जसा दरवर्षी पळवला जातो, बार्टीच्या विद्यार्थ्यांना वर्षानुवर्ष आंदोलन करावं लागतं त्यांच्या हक्काच्या स्कॉलरशिपसाठी, ती वेळ आरटीच्या विद्यार्थ्यांवर येणार नाही याची दक्षता सरकारने घेतली पाहिजे। आणि जर तशा पद्धतीने जर का सरकार वागलं पुन्हा तर वंचित बहुजन आघाडीच्या रोषाला त्यांना तोंड द्यावं लागेल।